केळ संपवलं. या बाकीच्या वहिनी केळ सोलचं पण त्यांनी खाऊन टाकलं. तुमचं नाव? सुमेधा रामदासकर. सुमेधा वहिनीसाठी जरा टाळ्या वाजवा. तुमचं झालंय ना? असं काय प्रॉब्लेम नाही. आमच्या कार्यक्रमामध्ये ज्या वहिनी खेळतात किंवा खेळायला येतात त्या सगळ्या वहिनींना सुहासिनीचाच मान असतो. तुम्ही असं समजायचं आज तुमचे मिस्टर तुमच्या सोबत आहेत आणि बिनधास्तपणे घ्यायचं. घ्या. अंबाबाईच्या देवळात हळदी कुंकाच्या रात्री अनिरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या खेळाच्या दिवशी. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनी. रस्सीला सगळ्यांनी पाय टच करायचे, कुणी काढायचं नाही. हा वहिनी तुमचं नाव? हा महादेव चौगुले. उखाणा. लोकांना चांदीच्या ताटात ठेवल्या केळी आणि माधवरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या खेळाच्या वेळी. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. हा वहिनी तुमचं नाव? जयश्री दिलीप सुर्वे. काय काय? जयश्री दिलीप सुर्वे. हा आणि उखाणा. वर्षाचे महिने असतात 12. दिलीपरावांचं नाव घेते होम मिनिस्टरला. महिलांना आहे आज आनंद सारा. क्या बात आहे. जोरात टाळ्या वहिनीसाठी सुद्धा. वहिनी. पूजा सचिन सोळंके. आणि उखाणा. नाव घ्या सारे झाले गोळा. नाव घ्या सारे झाले गोळा. सचिन रावांचं नाव घेते ₹1,00,000 तोळा. सचिन रस्त्याला ये म्हटलं माय. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. सुप्रिया केतन जोशी. आणि उखाणा. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. केतन रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी. वहिनी कुठं चालल्या वहिनी तुम्ही? स्टेज वरती यायचंय का? का हो? या या. उखाणा घ्यायचा आहे. एवढी मेहनत कशाला, मी खाली आलो असतो ना. असू द्या. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. थांबा इथेच थांबा इथेच थांबा. हा तुमचं नाव? उषा देशमुख. यांचं त्यांचं नाही नाही नाव? चंद्रकांत. हा आणि उखाणा. लय बाया तुम्ही अख्खं पाणीच घेऊन आणलाय त्या उखाणा. रातपर्यंत उखाणाच चालायचा. हा घ्या. हे वाचून घ्यायचं होय? नाही वाचून नको, पाठ करून यायला पाहिजे उखाणा. नाही बक्षिसात नाही पकडत मी, पण उखाणा आहे ना पाठ केलेला पाहिजे. वाचून कसा उखाणा? बरं घ्या बाया आता काय असू द्या. तसा पाठ आहे लिंबा. आज बुधवार माझा उपवास पांडुरंगाचा. उठले सकाळी सकाळी मोजून खाल्ली हे बघा 10 केळी म्हणतात खालून. मोजून खाल्ली 10 केळी. उठले सकाळी सकाळी. देशमुख वहिनी तुम्ही पाठ करून या पुन्हा घ्या. हा थांबा थांबा यांचं उद्या आधी थांबा. आता थांबा इथं थांबा तोपर्यंत. हा आता कसं असतं बया, कार्यक्रम महिलांसाठीच आहे. बिचारी एवढा जिना चढून आली मोठा डोंगर चढण्यासारखं. आता त्यांचं उखाणं नाही घ्यायचं तर मग काय, फक्त तुम्ही इथं थांबा, वाचून घ्या, नंतर घेऊ आपण तुमचं उखाणं. हा कुठं होतो आपण? हा वहिनी. कोमल किशोर काळे. उखाणा. जाई जुई मोगरा झाला दाट. किशोर काळ्यांच्या सौभाग्यासाठी पंथी लावते 307. काय तुमचं आडनाव काय? काळे. काळी मैना दिसते होईल कोरोना जाशील मरून. काळी मैना दिसते
पाणी पिऊ द्यावं, बाकी काय नाही. मध्ये मध्ये इफेक्ट द्यायला लागतो आपल्याला, बाकी काय नाही. छान चाललंय सगळं, काही प्रॉब्लेम नाही. हा वहिनी. सो मेघा बाळकृष्ण जाधव. मेघारे 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 मत परदेस जा रे, आज तू प्रेम का संदेश बरसा ओ मेघारे 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 मेघारे. चांदीच्या ताटात थंडीच्या तोटात काय? चांदीच्या ताटात सोन्याची केळी बाळकृष्णांचं नाव मी घेते होम मिनिस्टरच्या वेळी. वाजवा टाळ्या वहिनींसाठी. वहिनी आता बया देशमुख वहिनी कुठं आल्या बघा. तिकडे थांबवल्या, इकडे कधी आल्या मला बी कळालं नाही. तुम्ही आहे ना, तुम्हाला उखाणा घेऊन देत होते, पेपर खाली ठेवायचा. तुम्ही आधी वाचता पेपर 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 खाली ठेवता का? परीक्षेत कॉपी नाही जमत नाही. हा आज बुधवार माझा उपवास. उठले सकाळी सकाळी मोजून खाल्ली 50 केळी. अगं बया बया 50. आम्ही बी 50च आणली. बरोबर शेरभर रताळी. खजूर खाल्ला किलोभर, दूध प्यायले लिटरभर. मग कसा तरी दम खाल्ला घटकाभर. मग झाली दुपार, मग केली किलोभर भगर. आमटी केली पातेलभर. फराळ केला, थोडीशी झोपले. 4 वाजता उठून 2-4 कप चहा प्यायले. 4 वाजता उठून देवळात गेले. देवळात जाऊन येऊन घरी दिवा लावला देवापाशी. सुनबाईने विचारलं, काय करू फराळाला? मी म्हटलं, किलोभर साबुदाणा सकाळीच भिजवलाय. त्याची कर खिचडी, त्याच्या बरोबर वाडगाभर दही. फराळ केला आणि तिथंच झाले आडवी. शेजारीण आली, तिने विचारलं, का ग झोपली? टिंब राव म्हणाले, उपासाने तिला थोडी चक्कर आली. बया वहिनी, तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही एवढं खाता असताना. नाही नाही म्हणायचं, पाहिजे हाणायचं. ते यांच्यामुळेच म्हणते. ती म्हणजे आहे ना, अशा वहिनींमुळेच बाहेर निघालेली आहे. पण यांनी उखाणा खरंच स्वतःहून बनवलेला आहे आणि खूप मोठा बनवला आहे. त्याच्यासाठी देशमुख वहिनीसाठी एकदा जोरात टाळ्या द्यायला पाहिजे. वहिनी आता तुम्ही खाली जा, कारण ह्या गेम मध्ये खेळता नाही येणार ना. वहिनी तुमचं नाव? रेश्मा बाबासाहेब विधाते. रेश्मा. तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, दिल डोर खिंचा जाता हो, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हो, तेरी ओर चला आता हो, तेरे चेहरे में वो जादू है. वहिनी खरं सांगा, आमचे भाऊ तुम्हाला असं म्हणतात का? नाहीत म्हणत. नाहीत म्हणत. बया त्यांना माहीतच नाही एवढ्या चांगल्या नावाची बायको मिळाली. हे बघा, आमचा हा व्हिडिओ आहे ना, यूट्यूबवरती येतो. रमेश परळीकर यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ येतो. हा मिस्टरांना दाखवा, म्हणजे त्यांना कळलं की किती चांगल्या नावाची बायको मिळाली. हा उखाणा घ्या आता. येत नाही. मी शिकवतो, काही प्रॉब्लेम नाही. एवढं चांगलं नाव आहे, उखाणा काय करताय? पुढे सारखं स्वयंपाक येतो? कौन है ये लोग? व्हेज नॉन व्हेज सगळं येतं. मग झणझणीत मटणाची भाजी बनवू आपण. मटणाची भाजी करते, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. मटणाची भाजी करते, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. खोबरं कसं खिसता? मग तसं करा की बाया, मी केलं की. मटणाची करते भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. मटणाची करते भाजी, त्यात खोबरं टाकते खिसून खिसून. आमचे हे गेले रुसून. आमचे हे गेले रुसून. अहो आमचे हे गेले रुसून. आमचे बाबासाहेब गेले रुसून. कुत्र्याने घेतलं चाटून पुसून. कुत्र्याने घेतलं चाटून. वाजवा टाळ्या, वाजवा वहिनीचं. या इकडे बाबा, कुत्र्याची भांडणच लागली. ही तुमची करोली का? कोण आहे?
मैत्रीण म्हणजेच करवली असते. करवलीच आहे ना? हो. हा बिचारी सांगते बाया हे त्या तिथं नवऱ्याचं नाव घाल म्हणून. हा वहिनी. माझं नाव आम्रपाली योगेश खांबळे. हा पुढं सारखा वहिनी. रस्त्याला पाय टच करायला सांगितलेत ना? हा घ्या हो का. राजहंस पाखरू चालत होतं किल्ल्यावर. योगेश कांबळेचं नाव घेते उस्मानाबाद जिल्ह्यावर. तुम्ही उस्मानाबादचे आहेत का वहिनी? बिचारीला फक्त सांगायचं होतं उस्मानाबादून आली म्हणून. बाकी काय नाही. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी. सुमित्रा सचिन डबडे. आणि उखाणा. 7 समुद्राच्या पलीकडे राधाकृष्णाचा खेळ. सचिनराव डबडेंचं नाव घेते संध्याकाळची वेळ. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे आ गई. जुल्मी मेरी जान ओ जुल्मी मेरी जान तेरे कदमों के नीचे आ गई. 7 समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई मैं तेरे पीछे पीछे आ गई. नाही ऑपरेट ते करायचं. सचिन रस प्यायला ये म्हणलं माय. वहिनी तुम्ही तुमच्या नवऱ्याला म्हणता का असं? म्हणायचं की बाया एवढा त्या मोगरा डायलॉग फेमस केलाय. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. हा वहिनी तुमचं नाव. रक्षंदा सूरज भालेराव. उखाणा. गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर गुलाबाची कळी. सूरजरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. फूल गुलाब का अरे फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का अरे फूल गुलाब का. भारती आकाश ओव्हाळ. पुढे या वहिनी पुढे या. हा भारती आकाश ओव्हाळ. ओवाळ. भारती आकाश ओ. हा बरं वहिनीसाठी टाळ्या वाजवा. हा वहिनी उखाणा. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून. आकाशरावांचं नाव घेते सुलनात्याची सून. वाजवा टाळ्या वहिनीसाठी. चांद छुपा बादल में शर्मा के तेरी जाना सीने से लग जा तू बल आके मेरी जाना. वहिनी या बिचारी इकडे तिकडे बघायला काय बोलायचं आता. तुमचं नाव. पूजा रवी यमुनवडे. इकडे असं असं सरळ उभं राहा. हा उखाणा येत नाही. हा साऊंड मध्ये साऊंड. साऊंड म्हणजे साऊंड. साऊंडच्या वरती असतो भोंगा. साऊंडच्या वरती असतो भोंगा. यांचं नाव घेते. रवीचं नाव घेते टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा. या बिचारी हसलीच. काय आवाज वहिनीचे. हा वहिनी सरळ करा ना. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही राहायला कुठे? दळवीला लागलं. मला वाटलं लक्ष्मी रोडला की काय. लक्ष्मी रोडला आहे ना तुम्ही गाडी घेऊन गेले ना तुमची गाडी सरळ नाही लागत अशी वाकडी लावायला. त्याच्यामुळे मला वाटलं ह्या तिकडे राहायला सवय लागली. सरळ थांबा. हा काय नाही शूटिंग होतं ना बहिणी ते तुमचा चेहरा दिसला पाहिजे. बिंदू नायर. यांचं आनंद. आणि सगळं मिळून आनंद नायर. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलायला आता मी मागे. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या ग बोलायला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला. तवा लागली डोलायला. तवा नवीन पोपट हा लागला बिट बिट बोलायला. नवीन पोपट हा लागला बिट बिट बोलायला. तवा नवीन पोपट हा लागला बिट बिट बोलायला. काही नाही ते आनंद शिंदे तुमच्या मिस्टरांचं नाव आहे ना. या आनंद हे पोपट फेमस केलेलं आहे आनंद शिंदे. हा नाही येत. या इकडे या. आता पोपट आणला होता ना हे का नाही. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला. गमतीला. यांचं नाव घेते. आनंद नायरचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीला. सुहासनीच्या पंक्तीला. वाजवा टाळ्या वहिनीचं. विद्या दिलीप काशीद. विद्या दिलीप काशीद. उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. दिलीपरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या कार्यक्रमा दिवशी खास. वाजवीत पावा तो कृष्ण मुरारी. वाजवीत पावा तो कृष्ण मुरारी.
सारिका मनोज शिंदे. उखाणा निळं निळं पाणी, हिरवं हिरवं गवत, मनोजरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान ठेवून. कुणाचं काय तर बेचारीचा फाटक्या हात पाय वाजवा टाळ्या वहिनींसाठी. हा, तुमचं नाव? अश्विनी जगदीश शिंदे. अश्विनी ये ना. वहिनी, आमचे भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का? नाही बोलत. अगं भैया, हे जे म्हणजे आता गाण्यामध्ये शीला, मुन्नी, शालू, शांताबाई, अश्विनी, त्या मग तिकडच्या वहिनी त्या रेश्मा, अशा वहिनी आहेत ना, ज्यांना भेटतात ना ते लोक नशिबवान असते. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हे बघा, नवरा बायकोचं भांडण होत नाही असं घर नाही. भांडण होतं. समजा अश्विनी वहिनीचं भांडण झालं, काय नवऱ्याने 2-4 फटके मारायचे, मारले. हे आपल्या किचन मध्ये काम करतात, नवरा हॉलमध्ये बसलाय. नवऱ्याचं आणि बायकोचं भांडण झालं तर 1 दिवस बोलत नाही, 2 दिवस बोलत नाही, 3 दिवस बोलत नाही. पण अशी जर बायको असेल अश्विनी नावाची, एका तासात किंवा 10 मिनिटात भांडण मिटतं. हे किचन मध्ये काम करतायत, स्टॉपवर बसलाय, घरात बसल्या बसल्या गाणं म्हणायचं, अश्विनी हे ना. हे बघ, मला बोलू नका तुम्ही, मी माझं कारण नसतं मला बोलू नका. हे म्हणा, अगं तुला बोलतच नाही मी, गाणं म्हणतोय. हे असं बोलण्यामध्ये यांचं भांडण मिटून जातं. म्हणून जे अशा वहिनींना मिस्टर भेटतात ते खरे नशिबवान असतात. एकदा सगळ्या मिस्टरांसाठी जोरात टाळ्या वाजवा. वहिनी. निर्मला काशीनाथ तानवडे. उखाणा जम्मू काश्मीर पाहिल्यावर होतो स्वर्ग सुखाचा भास, काशीनाथ तानवडेचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा वहिनींसाठी खास. हा, वहिनी. सुषमा सुनील लुनिया. उखाणा एक निरंजन दोन वाती एक ज्योत, सुनीलजी माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. वाजवा, टाळ्या वाजवा. वहिनी. रुपाली समीर भोसले. हा, आणि उखाणा याला हात लावू नका, करंटवरती शॉक लागतो. करंट आहे ना, हा ते बघा. पूजेच्या साहित्यात वापरला जातो अगरबत्तीचा पुडा, समीरावांच्या नावाचा मी घातलाय सौभाग्याचा चुडा. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी वाजल्या पाहिजे. नीलम राजेश नलावडे. उखाणा रातराणीच्या सुगंधाने निशिगत न झाला मोहित, सुखाचा संसार चाललाय राजे चव्हाण सहित. क्या बात आहे, जोरदार टाळ्या वहिनींसाठी सुद्धा. वहिनी. नाव सौ शिल्पा प्रवीण शिरवले. उखाणा अंगणात होती तुळस, तुळशीला घालत होते पाणी, आधी होती आई वडिलांची तहानी, आता झाली प्रवीण रावांची राणी. आणि गाणं पण मीच म्हणणार आहे. गाणं तुम्ही नका म्हणून, ते आणलाय माणूस. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया. हेच गाणं म्हणायचं होतं आम्हाला, तुमच्या मनातलं कळतं. दिनेश, उठ, तुझा घरी आता. वहिनी बसा तिकडे. करता का तुम्ही? नको नाही, नको म्हणे रे, नको म्हणे. हा, बर असू द्या. बिचारीनं मदत केली, पण टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हा, वहिनी. दिव्या आकाश पात्रोड. उखाणा येतात नाही म्हणा. तुम्ही कुठले आहेत? कन्नडा. नानू कन्नड बरतात. इली बा ಯಾವರು? ಗುಲ್ಬರ್ಗಾ. ಗುಲ್ಬರ್ಗ. ನೀ ಊಟ ಮಾಡಿಲ್ಲ? ಮಾಡಿಲ್ಲ. ಮಾಡಿಲ್ಲ? ಇಲ್ಲ, ಸಾಯಂಕಾಲ ಮಾಡ್ಬೇಕಿನ್ನ. टाळ्या वाजवा वहिनींसाठी. हे बघा, मला कन्नड, मल्याळम, गुजराती, राजस्थानी, मराठी, बंजारी, इंग्लिश आणि तेलुगू एवढ्या भाषा येतात. त्याच्यामुळे तुम्ही स्टेजवर यायला अजिबात घाबरू नका. बिंदास या, बिंदास खेळा, काही प्रॉब्लेम नाही. थांबा वहिनी जागा. हा, मोजामा. परत विचारा. मोजामा. एकदा असंच मी असं सांगितलं, या गुजराती वहिनी जशा आल्या तशा एक वहिनी होत्या, त्यांनी माझी मजा कशी घेतली बघा.
मी म्हणलं હું ગુજરાતી બોલું છું. વહીની म्हणल्या હું ગુજરાતી છું. म्हणलं કેમ છો? वहिनी म्हणल्या मोजामा. मग मी म्हणलं बच्चा पार्टी. वहिनी म्हणल्या मोजामा. म्हणलं हजबंड. वहिनी म्हणल्या मोजामा. मग मी म्हणलं सगळेच मोजामा, मग बुटामा कोण? जशी मी वहिनीची बशी गेली ना, वहिनीने माझी बशी केली बघा. वहिनीनं म्हणलं वहिनी उखाणा घ्या. वहिनीने उखाणा कसा घेतला बघा. आगे पाचरत बाई पीछे पाचरत. आगे पाचरत बाई पीछे पाचरत. आगे पाचरत बाई पीछे पाचरत. वहिनी म्हणलं तिसरत झाले की नाव कुठे आहे? ते म्हणले मेरे को पूछो ना आप. आगे पाचरत बाई पीछे पाचरत. आप पूछो पति का नाम. मी म्हणलं पति का नाम दशरथ. हा वहिनी तुमचं नाव? मीरा अमोल पात्रोड. एक राधा एक मीरा दोनों शाम बचा अंतरी क्या दोनों की शाम में बोलो अंतरी क्या दोनों की शाम में बोलो एक प्रेम दीवानी एक सुंदर सी दीवानी एक प्रेम दीवानी एक नरस दीवानी. वहिनी ओखाणा. महादेवच्या पिंडेला हार घालते वाकून, अमोलरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. महादेवाला माझ्या शंकराला माझ्या आवडते बेलाची पाने पान आवडते बेलाची पाने पान आवडते बेलाची पाने. जीव लगती माझा जीव लगती माझा माझा सगळा जीव लगती माझा. आणि या सगळ्या कलाकारांना घेऊन आजपर्यंत आम्ही 4200 आजचा 19वा कार्यक्रम आहे. मी रमेश परळीकर. माझ्यासाठी पण जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सन्माननीय मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्ट, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महिला बचत गट महासंघ यांच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आहे. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी पण झाल्या पाहिजेत. नाही हा चला मळ्यात. क्या बात आहे. तळ्यात मळ्यात दमा ना दोन्ही पाय एकदाच टाकायचे ना. ज्यांनी स्टेज बांधला, तुम्ही ज्या खुर्च्यांवरती बसलात, यांचं नाव खरंच कुठेच घेतलं जात नाही, पण त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम पूर्ण होत असतो. एवढ्या वहिनी एकदाच उड्या मारल्यात. स्टेज अजिबात हलत नाही, काय डुलत नाही, मजबूत बांधलाय. त्याच्यामुळे ज्यांनी स्टेज बांधलाय, ज्या खुर्च्यात तुम्ही बसलाय, त्या लेबर लोकांसाठी एकदा जोरात टाळ्या. चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. अगं बाया थांबा कोण पण पुढं आलं तुम्ही ना, तुम्ही आलता ना पुढं. थांबा थांबा पुढं थांबा पुढं थांबा पुढं थांबा. हा तर थांबा थांबा पुढे या. हा तुम्ही दोघी आलता ना. काय यांनी मला ढकललं म्हणून ते तुमचे तुम्ही बघा. तुम्ही पुढे आलता ना, या पुढे इथं या. थांबा थांबा हा थांबा. वहिनी या. बिचारी कन्नड आहे हो, असू द्या. हा म्हणून सांभाळून घेऊ. घेतो सांभाळून मी, काळजी करू नका. हा त्यांनी मला ढकललं म्हणून मी पुढे पडली. मग आता काय करायचं? नाही मला 2 तलवारी घेऊ का तुम्हाला? नको का? मग बरं होईल. काळजी करू नका. खाली तुम्हाला जायला सांगितलं नाही ना मी, फक्त थांबायला सांगितलं. ही गेम कळायला थोडा वेळ लागतो, म्हणून पहिला डाव भूताचा म्हणून माप असतं. आता थांबा. आता यांना तिघी जणीला भूताचा डाव दिला ना, तुम्ही कुणी म्हणू नका मला मसुबाचा द्या, मर्याईचा द्या, देवाचा द्या. एकच डाव भूताचा असतो कळण्यासाठी. म्हणजे मी तळ्यात म्हणलं तुम्ही मळ्यात उडी मारली आऊट, मी मळ्यात म्हणलं तुम्ही तळ्यात उडी मारली आऊट. मी तुम्हाला आऊट करण्यासाठीच आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं खेळायचं, चुकायचं नाही, लक्ष गेम वरती ठेवायचं. चला 1 2 3 मळ्यात. आगास 1 2 टाटा. वहिनी बाय बाय, गलगले निघाले. चला चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात. वहिनी काय प्रॉब्लेम नाही ना. हा चला रेडी. सगळं वहिनी जोड पहिले या. तुम्ही काय करता वहिनी? घरी. तुम्ही काय करता? आता सध्या. मग त्याच्या आधी काय करत होत्या? ऑफिसला जातो.
कसल्या ऑफिसला? कंपनीत कामाला का आपल्याला? चला 1 2 3 माया 1 2 टाटा जाऊ ऑफिसला. तिकडे कोण गेलं? तुम्ही ना? टाटा. तुम्ही पण गेल्या? टाटा या इकडे. चलो थांबा इकडे. तुम्ही काय करता? तुम्ही कसल्या? अगं भैया सोनं लय वाढले बाबा. वहिनी काय भाव आता सोन्याचा? सुट्टीवर आहे. काय भाव बोलायचा? चांदीचा काय भाव आहे? चांदीचा 182 पर्यंत आहे. 182 पर्यंत. खोट बोलायचं नाही. भैया 2 लाखाच्या पुढे गेला आणि बिचारी म्हणते 1,80,000. सुट्टीवर आहे ना. अशा ज्वेलर्स पासून किती लांब आहेत तुम्ही? 10-15 मिनिटं. मग काय जाऊन यायचा की दररोज सकाळी भाव विचारायला? हा चला रेडी 1 2 3 माया टाटा हो गो. चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. काय ऐकू आलं तुम्हाला? मळ्यात. वहिनी इकडे आहे वहिनी. तुम्ही पुढच्या वहिनी यांना डायरेक्ट पहिले फायनलमध्ये घ्या. तुम्ही फायनलमध्ये जाऊ. यांना फायनलमध्ये घ्या. बिचारी एकटीच जिंकली आता तुमच्यासाठी घे. हा चला रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात टाटा. तुम्ही पण ज्वेलर्समध्ये जाऊ. हात हात टेकले तुमचे हात. काय घाले लोट अंगावर मंदिर विचारायला हेच करायचं होतं ना. या अलीकडे या तुम्ही. थांबा तुम्ही. तुम्ही काय करता वहिनी? घरी बस. तुम्ही घरी. बरं चला रेडी. पुढं काय? मागं काय? हा चला 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात 1 2 3 काय बाय टाटा वहिनी बाय बाय. गलगले निघाले. तुम्ही काय करता वहिनी? गृहिणी. बर या गृहिणी. तुम्ही? आशाताई. याच्यासाठी या बिचारायला काम करतात. हा चला रेडी 1 2 3 तळ्यात गृहिणी गरी या इकडे. तुम्ही काय करता वहिनी? तुम्ही पण आशाताई. तुम्ही नाही आवडत मग. हा चला रेडी 1 2 3 तळ्यात. आता बाय मी एकटीच आउट झाले का? हा चला रेडी 1 2 3 मळ्यात मळ्यात. आशाताई तुम्ही दोन्ही पायाला उडी हा. तुमचं कसं चाललंय? तबडा 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 तसं नाही. हा दोन्ही पायानं तसं नको बाय. ह्यांचं कसं होतंय? एक पाय लागला आकाशी बांगला. दोन्ही पाय एकदाच. हा चला 1 2 3 तळ्यात. चला 1 2 3 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. टाटा. एक आशाताई गेल्या. त्या आशाताई आहेत ना का उठत त्याचं कारण सांगतो. ही रस्सी आम्ही मध्ये टाकली. वहिनी काय करतात? एक पाय पुढे उठतात एक पाय मागं उठतात. मी तळ्यात म्हणलं मागचा उचलायचा. मी मळ्यात म्हणलं पुढचा उचलायचा. रातभर बोंबल तुझ्या बापाला आहे का नाही वहिनी? कशाला बाया उडी टाकली? कौन है? कहाँ से आते हैं? कौन? मला वाटलं बाया तेवढं तुमचं. नाही नाही तुम्ही बसा ना. मला वाटलं तुमच्या मनात असं आलं असेल कशाला बाया एवढं मेहनत करून वजन वाढवलंय आणि या भावामुळे कशाला 2-4 किलो कमी करायचं म्हणून बिचारी काय उड्या झाली ना. चला आता या 3 वहिनी आपल्याला भेटल्यात पहिल्या गेम मधून. भाग्यवान वहिनी ज्या जात आहेत फायनल मध्ये. एकदा जोरदार टाळ्यांची.
चला या पलीकडे या. चला चला खेळायला या. हे साला कौन बनेगा करोड़पति है ये हा सेम बोला हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है त्या थोड्या जवळ गेला त्यांना गॅस विचारलेला. हा वहीन हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है थांबा. हा हे साला कोण बनेगा करोडपती हे साला कोण बनेगा करोडपती है हे साला कोण बनेगा करोडपती है हे साला कोण बनेगा करोडपती है हसायचं कंट्रोल करा तुम्ही स्वतः, तर तुम्ही व्यवस्थित खेळणार. चला बसा इकडे वेळी. हा. ये साला कौन बनेगा करोड़पति वाइन वहीन कौन बनेगा करोड़पति वाइन ये साला कौन बनेगा करोड़पति वाइन वहीन इकडे वही माग. हा हा या या. हा चला चला बोला 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 डायलॉग बोला डायलॉग. हा सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे युट्यूबचे मी तुमचे सर्व कार्यक्रम पाहते आतापर्यंत जेवढे जाते तेवढे कसे वाटतात युट्यूबवर कार्यक्रम आमचे? छान आणि आता तुम्ही म्हणताय ते पण तुम्ही घेतलेले आहेत एका ठिकाणी अच्छा म्हणजे तुम्ही कार्यक्रमात पण खेळलात का? खेळला भाग घेतला होता पण बरीच आवड झाली ते अच्छा मग या बघा या युट्यूबवरती व्हिडिओ बघतात तुम्ही पण बघा. तुमचा ताण तणाव ज्या वेळेस असेल ना की असं वाटेल आता बाबा लई डोकं दुखतंय, काम बी करू वाटणार, कुठं मन लागणार, त्यावेळेस रमेश परळीकर सर्च करा, नक्की तुमचा मूड फ्रेश होणार. वेळी हे साला कौन बनेगा करोड़पति है 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 त्यांचं मन भरू द्या ना. त्यांचं मन भरलं पण केलं आपण. बस हा वेळी. काय पाणी बिनी पाहिजे का वहिनी घसा साफ करायला? या या. हा हे साला कोण बनेगा करोडपती वाईन. लक्ष इकडे द्या, आपापसात बोलू नका. हा हे साला कोण आता काय साला नाही हे साला कोण बनेगा करोडपती है वहिनी इकडे या. हे बंद कर. हे म्युझिक तुम्ही म्हणजे हे रेकॉर्डिंग कधी केलं होतं? तुमचाच आवाज आहे वहिनी. टाळा वाजवा वहिनींसाठी. जा वहिनी बसा तिकडे. हा. हे साला कौन बनेगा करोड़पति है हसू नका वहिनी. कंट्रोल. तुम्ही वेलकम पिक्चर बघितला का? वेलकम उदय. कंट्रोल कंट्रोल. हा हे साला कौन बनेगा करोड़पति है तुम्ही जरा खाली. वहिनी वहिनी उठा खाली जा. वहिनी खाली जाऊ. नाही हा तुम्ही बोललात ना आता त्यांना. काय होतं इकडे पुढं काय चाललं असतं कळत नाही. नाही खाली जाऊ तुम्ही. खाली जाऊ. आउट आउट. खाली जाऊ. चला. हे साला कौन बनेगा करोड़पति है इकडे बसा. हे साला तुम्ही मागा मागा जाणार, मी तिकडे तिकडे येणार. या की थांबा. हा हे साला कौन बनेगा करोड़पति वाइन हा बात आहे. हा एक ते बोला. ए साला कौन बनेगा करोड़पति वाइन ए साला कौन बनेगा करोड़पति वाइन त्यांना सन्मानानं सेमी फायनल घ्या. हा हसून घ्या भैया वहिनी. हा हा आजच बोलायचं. घ्या कंट्रोल. उदय कंट्रोल. हा हा हे साला कौन बनेगा करोड़पति होय हे साला कौन बनेगा कोण शाणे गो माझा मान इकडे बसून घ्या. चला. हा वहिनी. हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है चला सेमी फायनल. ह्याला सेमी फायनल. हे साला
कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है मैं का मालूम कौन बनेगा चला इकडे हाँ हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है वे डायलॉग बघा हे साला कोण बनेगा करोडपती वाई हाँ ऐ साला कौन बनेगा करोड़पति एक हाँ ऐ साला कौन बनेगा करोड़पति दोन हाँ ऐ साला कौन बनेगा करोड़पति हाय तीन वहिनीला सेम फायनलला इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। वही साला कौन बनेगा करोड़पति असं काय बोला की बोला काय गजनी पिक्चर बघून आल्या का वहिनी गजनी पिक्चर बघून आल्या एकदा बोलायला मिळाले आता वहिनी विसरले पुढचं परत ते अच्छा. हे साला कोण बनेगा करोडपती वाई त्याला हात लावू नका हा हे साला कौन बनेगा करोड़पति हुए हे साला कौन बनेगा करोड़पति हुए बस चला बसा हा हे साला कौन बनेगा करोड़पति है मरेगा बनेगा बनेगा हा ए साला कौन बनेगा करोड़पति है ए साला कौन बनेगा करोड़पति है चला सेमी फायनल याला सेमी फायनल हा हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कौन बनेगा करोड़पति है हे साला कोण बनेगा करोडपती वाई असं आहे हा चला हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति हे साला कौन बनेगा करोड़पति या थांबा इकडे काय चाललं वहिनी काय म्हणता कशा आहेत तुम्ही? म्हणजे काय ना तुम्ही एकट्याच राहिला ना आता तुम्ही असं म्हणा अरे ओ सामा सामा आहे ना लांब बसलाय त्या लाईटीच्या पलीकडे बसलाय हा? अरे ओ सामा अरे ओ सांबा जरा बता तो सरकार हम पे कितना इनाम रखे जरा बता तो सरकार हम पे कितना इनाम रखे है जरा बता तो सरकार हम पे कितना इनाम रखा है क्या बात है जमते वहिनी ना आता वहिनी तुम्ही आता एकट्या राहिला ना मग आता कालिया 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 शोले पिक्चर मधला कालिया माहित नाही का तुम्हाला शोले पिक्चर बघितलाय का हा अब तेरा क्या होगा कालिया अब तेरा क्या होगा कालिया वहिनी मलाच म्हणायला लागली. तुम्ही एकटे राहिले ना आता तुमच्यासाठी डायलॉग आहे हा. अब तेरा क्या होगा कालिया अब मेरा क्या होगा कालिया सरदार मैंने आपका नमक खाया है. सरकार मैंने सरकार नाही सरदार 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 मैंने आपका नमक खाया अब गोली खा हा, तेच डायलॉग आपला बरं आहे. हे साला कोण बनेगा करोडपती हा? ऐ साला कौन बनेगा करोड़पति हाय हाय ओए साला कौन बनेगा करोड़पति हाय ओए साला कौन बनेगा करोड़पति हाय इकडे फुगा घेऊन बस जागेवर जागेवर घ्या फुगा घ्या पुढं नका ढकलू.
वाणी अंग हे डुलतंय, पोराच्या तोंडाचं पाणी हिरडतंय. जैसा चंद्राचा तुकडा, तिचा गोरा गोरा मुखडा. चंद्राचा तुकडा, तिचा गोरा गोरा मुखडा. याला वहिनीचा बघून घ्या, बघून घ्या गवान वान करा. याला वहिनीचा बघून घ्या, बघून घ्या गवान वान करा. थँक्यू. वहिनी, मी 100% सांगतो, खोटं बोलू नका. फक्त तुम्ही नॉनव्हेज खाता? मी व्हेजिटेरियन आहे. व्हेजिटेरियन नाही म्हणून वाच वाटाय. हा, व्हेज. काय खाता व्हेज मध्ये एवढी ताकद आहे? भया जरा अजून जरा असं ते स्टेज म्हणलं असतं, एवढी धना उड्या मारत होती बिचारी. वहिनी तुम्ही व्हेज नॉनव्हेज? व्हेजिटेरियन. तुम्ही? नॉनव्हेज चालते, तरी तुम्ही दामाना नसल्या भया. ते बघा भया, मी तिची भाजी खाऊन एवढ्या आणत होत्या. त्यांनी मटण खाल्लं असं तर काय केलं असतं काय माहिती. वहिनी काय कुठली भाजी आवडते मग तुमच्या आवडीची? पनीर? पनीर, मटर, बटाटा. मटण कसं भया? मटन नाही हो, मटर. मटर. हा, ग्रीन पीस. वा वा, हिरवा वाटाणा. हा बस. या तिघी जणींना आपण डायरेक्ट सेमी फायनल राऊंड मध्ये घेतो. एकदा जोरदार टाळ्या तिघींसाठी झाल्या पाहिजे. छान केलं नाही? आवडलं ना सगळ्यांना? जोरात टाळ्या वाजवा यांच्यासाठी. फोडा. हा, तुम्ही आऊट. दोन्ही पाय गेले तुमचे. चला खाली जाऊ. फुगा इकडे द्या, फुगा इकडे द्या. हा चला खाली. बस. स्टॉप. फोडू नका. 3 फोडा. ज्यांचा फुटला त्यांनी बाहेर जायचं. ज्यांचा फुटला त्यांनी दुसऱ्याचा फोडायचा नाही. तुमचा फुगा पदरात नाही लपवायचा, वर पाहिजे. फोडा. फुटला पाहिजे दुसरीचा. फोडा. WWF जॉन सीना. फोडा. हा फोडा वहिनी, फोडा. रस्सीच्या बाहेर निघाले तर दोन्ही पाय गेले की आऊट बघा. रस्सीच्या बाहेर दोन्ही पाय. फोडा. दोन्ही पाय गेले. हा बाहेर या वहिनी. बघितलं त्यांनी तुम्हाला. द्या इकडे फुगा, इकडे द्या. चला फोडा पटकन ना. फोडा पटकन फोडायचा. फोडा लवकर. बाहेर ढकलू नका एकमेकींना. तुमचा फुगा आहे, तुम्ही पदराखाली फुगा लपवू नका. आजी. हा चला फुगावरती. बस. थांबा. चला या बाजूला. चला. चला 1 2 3. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा। इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? अभी नहीं, पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा। पुढे बघायचं वहिनी, तोंडाला हात नाही लावायचा. कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर? गिळून घ्यायचंय, गिळून घेऊन मला हातवरती करायचे. नाही तोंडात केलं. 1 2 संपला विषय. बस 1 2 3. रडू नको बाळा, अरे
म्हणायचंय. एक, दोन, प्रणय बाजूला सरक झाला. 3 थँक्यू थँक्यू. वहिनी बया तुम्ही या क्या घासात केळ संपवलं. या बाकीच्या वहिनी केळ सोलच्या पण यांनी खाऊन टाकलं. वहिनी म्हणजे तुम्हाला फळांमध्ये केळी आवडती का? हो. तरी मला वाटलंच बिचारीने एका घासात केळ संपवलं. टाळ्या वाजवा वहिनीसाठी. एवढ्या आजींला गेलं नाही. थांबा की जरा, थांबा की आजी. एवढ्या आजींला गेलं नाही तुम्हाला कसं जमलं? खरं सांगा, नातवासन घरी खेळता ना तुम्ही? कुठं? लय मोठे आहेत तुमचे नातू, मग त्यांच्यासोबत खेळायचं का नाही? मला माहिती बया, ह्यांना प्रॅक्टिस आहे घरी खेळून. चला सेमीफायनल मध्ये यांना स्टँड. एक मोड़ आया दिल छोड़ आया, एक मोड़ आया दिल छोड़ आया, यमला पगला दीवाना मेरे प्यार करती है. असतो. असं नाही की आता केला आणि बंद करून टाकला, असं कधीही होत नाहीये. त्यामुळे त्यांनी त्यांचं 100% दिलेलं आहे, आपल्याला दिलाय ना सगळ्यांना 100% त्यांनी. मग आता आपलं कर्तव्य आहे की आपण आपलं 100% त्यांना द्यावे. याच्यासाठी तुम्ही खूप वर्षापासून त्यांच्या पाठीशी आहात, मला माहिती, खंबीरपणे साथ देत आहात. पण तो खंबीरपणा जो आहे, जी साथ आहे ती एकदम समोर दाखवावी. म्हणजे तुम्हाला कळायचं मला बोलायचं काय आहे.
ती सातत्यात उतरावी, हे माझं मनापासून तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे. आणि अशी सगळे कार्यक्रम हे खूप छान प्रकारात आपण पुढेही घेऊ. पण खरंच सांगतेय, मी स्वतः बघितलंय, त्यांचे स्ट्रगल बघितलाय, लहानपणापासून त्यांनी काय कार्य केलेले आहेत, त्यांनी बायकांसाठी काय केलंय, हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज तर नाही वाटत, कारण तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यांनी बघितलंय. माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे हात जोडून सगळ्यांना, की डॅडींचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपण सगळे महिला भगिनी त्यांच्या पाठीच्या आहोत, हे फक्त त्यांना दाखवून द्यायचं आहे. ते दाखवून देण्यासाठी आपल्याला काय करायचं हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांनी त्यांच्या 100% त्यांचं पूर्ण आयुष्य आपल्यासाठी दिलंय. आपल्याला फक्त एकच गोष्ट त्यांच्यासाठी करायची आहे, जी की ते मागतही नाही. तुम्हालाही माहिती, ते कधीच अपेक्षा व्यक्त करत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, इतके दुःख पचवले आहेत, तरी ते सतत हसतमुख असतात. पण हसतमुख असतात ते चेहऱ्याने हसतमुख असतात, पण त्यांचे मागे काय चालू असतं हे मला स्वतःला माहिती आहे. त्यामुळे मी खरंच मनापासून मी कळकळीची विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, हे आपण त्यांना येत्या काळात दाखवून देऊयात. नक्की दाखवून आपण 100%. आणि मी सरांचं खूप मनापासून, रमेश पारेकर सरांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते. त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम घेतला आहे ना, की महिलांना धरून ठेवणं साधी गोष्ट नाहीये सर. तुमच्यात ती खूप मोठी ताकद आहे की महिलांना धरून ठेवणं. 3 ते 4 तास महिला एका जागी बसणं, खूप खरंच हॅट्स ऑफ आहे तुम्हाला की तुम्ही एवढं केलं. आणि खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे आलात. अशीच साथ कायमस्वरूपी आमच्या मागे असू देत, आणि अशीच साथ आपण डॅडींच्या मागे सर्व मिळून देऊयात. खरंच मनापासून खूप धन्यवाद. आणि मला एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे. ऍक्च्युली काय आहे, आचारसंहिता लागू झालेली आहे इलेक्शनची, त्यामुळे आपण गिफ्ट्स आहेत जे आपले ठरलेले गिफ्ट्स आहेत ते आम्ही पोहोचवू शकत किंवा आत्ता देऊ शकत नाही. ते तुमच्यापर्यंत 100% पोहोचण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्हालाही माहिती आहे की एकदा भाऊसाहेब बोरांकडून शब्द गेला की तो 100% खरा होतो. त्यामुळे तुम्हाला निश्चिंत राहा, तुमच्या घरपोच 100% गिफ्ट भेटले जाईल. आणि खरंच मनापासून धन्यवाद. क्या बात आहे ताई. मी तुम्हाला सांगतो, या महिला आहेत ना सगळ्यात जाणकार आहे, आणि यांना माहिती आहे कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं, कुणाच्या पाठीमागे उभं राहिल्यानंतर आपलं भलं होणार आहे. तर तुम्ही स्वतःसाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं आणि स्वतःची कामं हक्काने करून घ्यायची आहेत, आपल्या लाडक्या भावाकडनं. बरोबर ना वहिनी? जर तुम्ही पाठीमागे थांबणार असताल, सहकार्य करणार असताल, तर एकदा हात वरती करून वहिनींसाठी जोरात टाळ्या वाजवा. कारण त्या किती पोट तिरकीनं बोलल्या हे मला समजू शकतं. शेजारी मी थांबलोय, वहिनींचं बोलता बोलता श्वासात म्हणजे असा गुंतत होता, तरी वहिनी बोलत होत्या. त्याच्यामुळं ही आत्मीयता तळमळच कुणासाठी आहे की माझ्या भागातल्या महिलांसाठी. माझ्या भागातल्या महिलांना एन्जॉयमेंट मिळावी, त्यांचे दैनंदिन जीवनातले जे काही प्रश्न असतील ते सुटावे, याच्यासाठी या वहिनी बोलतात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला सर्वांना खेळून ठेवणारे आपले दादा रमेश परेकर यांचा आपण छोटासा आपल्यातर्फे सन्मान करतोय. त्यांच्या टीमचा आणि आम्ही पूर्ण एकत्र सन्मान करतोय त्यांचा. गणेश ये आमच्या टीम हा ना, याच्यापासून सुरुवात होती आमच्या कार्यक्रमाची. गणपती, आमच्या शो मधला गणपती. गणेश ये इकडे गणेशचा सत्कार करा. मला पोहोचला नाही करा. अरे असू दे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्की. थँक्यू. डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर, डोकं कंबर आणि डोकं. कधी नाही मिळालं, गाटा गिळालं. पार्लेची पुढ्याला असं करता बाया गुड्डेसारख्या वहिनी. हा हे बघा वहिनी, गुड्डेसारख्या, गुड्डे बिस्किट पुड्यासारखे, आणि पार्लेची पुढ्याला एवढे हे करतात. तुमची सून आहे का ही? एक आहे अजून कुठे? तेवढीच एक आहे का? बाया वहिनी
बघा त्या पार्लेची पुण्याला किती हावऱ्यासारखं करायला. जरा बिस्किट खाऊ घालायचा एकटाच खाणार वाटते तुम्ही. हा चला रेडी. हा कंबर डोकं 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 डोकं. वहिनी काय बिस्किट आवडते मला. कुठलं पार्लेजी हो घरी भेटत नाही भेटतं ना. एवढ्या आवऱ्यासारखं कसं करताय. हा चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर इथे. हा चला डोकं कंबर डोकं डोकं. या वहिनी का डोकं इथं म्हणताय बया तुम्ही. बरंच कोणी म्हणत नाही इथं डोकं म्हणून. हा कंबर डोकं कंबर डोकं. पुढ्याकडे बघू नका. सगळ्याच नजर खाली पुढ्याकडे. मला दिसतंय ना. हा चला कंबर डोकं कंबर डोकं. बिस्किट. हा ज्यांच्याकडे पुढा नाही त्यांनी इकडनं खाली जावं. चला चला इकडे या नाही ते तुमच्या तुम्ही मिटवायचं. वहिनी तुमच्या तुम्ही मिटवायचं भांडण. त्यांच्या हातात पूर्ण पुढं आहे. हा थांबा 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 इथं थांबा. दोघी इथं थांबा. तुम्ही थांबा इथं दोघी. चला चला पुढं कोणाकडे नाहीये. उजव्या हातात पुढं दाखवा. चला सरका सरका. हा आता 5-5 जणीची लाईन करा. 5-5 जणीची लाईन करा पटकन. 5-5 जणीची. तुम्ही दोघी इथं थांबा. इथे या इथं पुढे या. इथे या वहिनी इथं घ्या पुढे दोघींच्या मध्ये. तुम्ही चला 5-5 तुमच्याकडे पुढं आहे का सगळ्यांनी पुढं दाखवा. हा आणि 5-5 जणीची लाईन लावा. तुम्ही दोघीच खेळायचं आता. चला कंबर डोकं 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 डोकं. आजी डोकं. हा कंबर डोकं. बिस्किट. झालं जाऊ काय प्रॉब्लेम नाही. आजी बी शांत झाल्या. कशाला उगं भांडून काय. हा जाऊ. डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर. जगान 4 खुर्च्या घेऊन घालून. कंबर डोकं कंबर कंबर कंबर. कुठे कंबर वहिनी तुमची. हा डोकं डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर. बया डोकं. ए चल खाली कलर टीव्ही खाली चला. कशाला वरी आली तुम्ही. चला हा कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर डोकं कंबर डोकं डोकं कंबर डोकं कंबर डोकं डोकं कंबर कंबर डोकं. बिस्किट. 3 उचला. क्या बात है. पाय टेकले की आउट होणार बघा. हा उठा ले जाऊंगा तुझे सबक उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में देखते रह जाएगी सबसे अपराधी. उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में देखती रह जाएगी सबसे अपराधी. आता त्यांना खाली ठेवायचं. तुम्ही त्यांना उचलायचं. दोघी जण जाणार आहेत ना पुढे. चला आता तुम्ही त्यांना उचलायचं. रेडी. हा पकडा पकडा लवकर. चला पकडा लवकर. 3 म्हणलं की उचलायचा. 1 2 3 उचला. क्या बात है. पाय टेकले की आउट आहेत बघा. उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में देखती रह जाएगी सबसे अपराधी. उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में देखती रह जाएगी सबसे अपराधी. क्या बात है.
भया 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 असा असेल तर कोणाला 500 पकडायला दिसेल. हा कोण आउट झालं? चला डिनर सेट साठी 5 डिनर सेट आहेत, 5 जणी मिळाले. चला वहिनी तिकडे तिकडे थांबा तिकडे. चला या इकडे एका लाईन मध्ये थांबा. या 3 वहिनी आहेत, 3 बक्षिसाच्या मानकरी. वॉशिंग मशीन, फूड प्रोसेसर, मायक्रो ओव्हन या तिघींना भेटणार आहे. जोरात टाळ्या वाजवा. आता वहिनी थोडा अभिप्राय तुमचा, इथपर्यंत आलात, वहिनींनी छान तुमच्यासाठी कार्यक्रम ठेवलाय. कार्यक्रमात खेळून कसं वाटलं? माझ्याबद्दलही आणि त्यांच्याबद्दलही सांगायचं कसं वाटलं ते. माझा काही राग आला, इथपर्यंत खेळलात, कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुमचं नाव? नीलम राजेश नलावडे. राहिला कुठे तुम्ही? इथंच याच बिल्डिंग मध्ये. याच बया बाल्कनीतूनच बक्षीस घेऊन जाता तुम्ही. हां आणि खेळून कसं वाटलं काय सांगाल? खूप मस्त ही मज्जा आली. खूप छान वाटलं. वहिनींना काय सांगाल? विजय तुमचाच. बस क्या बात आहे. वहिनी वहिनी इकडे ऐकताय ना? गायकवाड ताई, अनिता वहिनी ऐकताय ना? हां काय सांगाल वहिनींना? वहिनी तिथे बसल्यात, गायकवाड वहिनी पण आहेत, काय सांगाल? विजय आपलाच आहे, भाऊसाहेब भोईर यांचाच आहे. क्या बात आहे. जोरदार क्या टाळ्या झाल्या पाहिजे. बात है सर. वहिनी तुमचं नाव? पल्लवी प्रमोद पाटील, राहिला कुठे आहेत तुम्ही? इंदिरानगरमध्ये. बर काय सांगाल तुम्ही? माझ्याबद्दलही काय माझा राग आला, कार्यक्रम कसा झाला आणि वहिनींनाही काय मेसेज द्याल? नाही, मी पहिल्यांदा एवढा म्हणजे स्टेज डेटिंग असून पहिल्यांदा एवढा एन्जॉय केला मी. आवडलं तुम्हाला? खूप खूप छान. वहिनींनी कार्यक्रम तुमच्यासाठी ठेवलाय, काय सांगाल वहिनींना? खूप खूप धन्यवाद आणि विजय तुमचा. बया त्यांचं इकडे कॉपी पेस्ट केलं यांनी. वहिनी बया तुम्हाला तो व्हाईट कार्ड एंट्री मिळाली त्या उचलण्यामध्ये. त्या बिचारीला म्हणलं ह्याला मध्ये घ्यावं, ज्याला घेऊन उचलताल त्याला घेऊन बोखांडी पडताल म्हणलं. तुम्ही बाजूलाच थांबा वहिनी म्हणलं. वहिनी बिचारी बाजूला थांबली, फायनल मध्ये आली. काय सांगाल? असं इथं थांबा ना वहिनी, इकडे तोंड करा ना. हा, काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव? शकुंतला दिलावर मौजी, कुठे राहिला तुम्ही? दडवीनगर. काय सांगाल तुम्ही वहिनींना? भाऊंचाच विजय असो. क्या बात आहे. तुमच्या भावना पोहोचल्या. वहिनी सगळ्यांचीच इच्छा जी आहे तेच होणार आहे, तुम्ही काय काळजी करायचं काम नाही. वहिनींना फार टेन्शन आहे माहिती काय गोष्टीचं. आणि त्याच्यानंतर 5 बक्षीस आहेत, त्याच्यामुळं देतो तो देव. म्हणजे ज्यांनी कार्यक्रम ठेवला, ज्यांनी बक्षीस ठेवले ते देव. आणि या बाकीच्यांसाठी मी राक्षसच आहे ना, कारण सगळ्या आऊट करायच्यात मला. जेवढ्या खेळल्या तेवढ्या आऊट होणार, मग या जिंकणार. तुम्ही कुणामुळे जिंकला? मी कुठे जिंकले? मी बाहेर. नाही इथपर्यंत आलात ना वहिनी, असं नाही ना. इथपर्यंत कुणामुळे जिंकला? कुणामुळे? भाऊसाहेबांनी कार्यक्रम ठेवला त्यांच्यामुळे. हा, आपण ज्या आऊट झाल्यात ना त्यांच्यामुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. आणि या ज्या जिंकल्या त्या तुमच्यामुळे जिंकल्या. तुम्ही आऊट झालात म्हणून त्या जिंकल्या. माझ्यामुळे कोणी जिंकत नाही. ज्या आऊट होतात ना त्यांच्यामुळे या जिंकतात. त्या आऊटच नाही झाली ह्या कशा जिंकतील? त्याच्यामुळे कुणाला तरी आऊट झालं पाहिजे, त्याच वेळेस गेम पुढे जातो, कार्यक्रम पुढे जातो. वहिनी खेळला इथपर्यंत बघा, मला खूप वाईट वाटतंय. हे तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुम्हाला एवढ्या एकदम सगळ्यात शेवटी जर कोण आऊट झाला असेल तर तुम्ही असताल. वाईट वाटतं. रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है कौन बताए, रब को क्या मंजूर है. थँक्यू. काय सांगाल वहिनी? तुमचं नाव काय? अश्विनी उमेश स्वामी, राहिला कुठे तुम्ही? इंदिरानगर. काय सांगाल वहिनी? कसं वाटलं खेळून? माझा काय राग आला का इथपर्यंत खेळण्याबद्दल? नाही आणि मी भाऊसाहेब काकाच म्हणेन त्यांना. मी माझं माहेर पण वाल्लेकरवाडी आहे. मी त्यांना लहानपणापासून ओळखते. मनीषा काकूंना पण, कोलंडे काका काकू ते आमच्या ओळखीचेच आहेत.
मी पहिलं लहानपणापासून यांचं काम बघितलंय, खूप छान काम करतात ते आणि यांनी खूप लोकांना पहिल्यापासून सपोर्ट पण केलाय. तर मी सगळ्यांना इथे जेवढे पण उपस्थित त्यांना सगळ्यांना सांगेल की आता आपली वेळ आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची. तर सगळ्यांनी मिळून त्यांना खूप सहकार्य करा आणि आपल्यातला एक माणूस कोणीतरी निवडून आणून द्या असं मी सगळ्यांना आव्हान करते, कारण मी लहानपणापासून बघतीये त्यांना. क्या बात आहे वहिनी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांना ज्यांना भाऊसाहेबांचं काम माहिती त्यांना सांगायची गरज नाही की त्यांच्या पाठीमागे का उभा राहायचे म्हणून. चला तिघी जणी या वहिनी पुढे. पकड कडक पकड. काय पाहिजे तुम्हाला? हे बघा मला वॉशिंग मशीन पाहिजे म्हणा. बया बिचारीला कपडे धुताना तर असे वाटते एवढा वहिनी तथाच तुम्हाला वॉशिंग मशीन मिळू द्या. बया तुम्हाला काय पाहिजे? काही मिळेल तर सवाल काय तुम्हाला काय पाहिजे तरी? वॉशिंग मशीनच मोठंच बघताय बाया तुम्ही. तुम्ही वॉशिंग मशीन मागू नका. काय भया मग आता तिघींना त्यात असतो म्हणतो, ज्याला मिळेल त्याला मिळेल, काही करू शकत नाही. मला वाटलं तिघींना 3 पाहिजे असतील तर देऊन टाकू, कशाला गेम घ्यायची. वहिनी कळालं? गेम समजून घ्या. मी 1 2 3 म्हणलं की तुम्हाला हा दोरा ओढायला सुरू करायचे आणि दोरा ज्यांचा पहिल्यांदा संपेल कसाही असू द्या काय प्रॉब्लेम नाही, ज्यांचा पहिल्यांदा संपेल त्या जिंकणार आहेत. दुसऱ्यांदा संपला त्या 2 नंबरवरती, तिसऱ्यांदा संपू किंवा न संपू पण कंटिन्यू उडत राहायचं. असं नाही की ह्या दोघी जिंकल्यामुळे दोरा संपवायचा नाही, त्याच्यावर ठेवायचा नाही, सगळा काढून घ्यायचा. वहिनी रेडी? गणेश माझ्या काळजाची तार आज छेडली, कशी नशिबान थंडा आज मांडली, कशी नशिबान थंडा आज मांडली. नंबर 1 या बिचारी म्हणली होती मला वॉशिंग मशीन पाहिजे. देवानं काम केलं, मी पहिल्यांदा तर तू यांना म्हणलं होतं. टाळ्या वाजवा. 2 नंबर या वहिनी, तुम्हाला सुद्धा फूड प्रोसेसर आहे भया. आता उन्हाळा जवळ यायला, कर ज्यूस पे. आणि तुम्हाला आज रात्री जेवण बनवायचं, तेच नवऱ्याला सकाळी गरम करून खाऊ घालायचं. त्याला कळालंच नाही पाहिजे आत्ता बनवलं का रात्री बनवलं. त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्ह. आता 3 जणी तुम्ही जिंकलात, कसं वाटतंय? खूप छान वहिनी. खूप छान. भया तुम्हाला तर वॉशिंग मशीन पाहिजे होतं वहिनी, तुमच्या मनातली गोष्ट तुम्हाला मिळाली, काय सांगाल? मी सर कामाला जाते, घरून आल्यावर मुलांचे लय घाण कपडे असतात, मला दररोज काय बात. इकडे तुमचं म्हणजे तुमचे मिस्टर काय करतात? कंपनीत. आणि तुम्ही घर कामाला जाता? नाही सर, कंपनीमध्ये जाते. कंपनीमध्येच कामाला जातात. आणि तुम्हाला वॉशिंग मशीनची, दोघं नवरा बायको काम करतात, मग वॉशिंग मशीन काय घेतलं नाही? नाही खर्च किती आहे सर? क्या बात आहे खरंच. हे बघा, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांना जी गरज आहे ती त्यांच्यापर्यंत जर पोहोचली ना तर कार्यक्रम सक्सेस होतो. एकदा जोरदार बिचारी सगळे टाळ्या झाल्या पाहिजेत. दोघं नवरा बायको काम करतात
आणि घरी आल्यानंतर हे बघा, महिलेला कसं असतं, दैनंदिन जीवनातलं सगळं काम करायलाच लागतं, पण ते करून कंपनी सुद्धा जॉबला जायला लागतं. ते आल्यानंतर परत घरचं काम करायचं. त्याच्यासाठी बिचारीला वॉशिंग मशीन पाहिजे होतं आणि आज त्यांना जी हवी ती गोष्ट मिळाली. म्हणजे त्याचा एक नवस पूर्ण झालाय. जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. नियम आहे का, ज्या वहिनी इथं उपस्थित असतील त्याच वहिनींना बक्षीस दिलं जाईल. जर त्या इथं नसतील तर चिठ्ठी बाद करून आपण चिठ्ठी दुसरी काढणार. हा, म्हणजे इथं उपस्थित असणाऱ्यांनाच भेटलं पाहिजे. आणि दुसरा नियम, ज्या वहिनी आता फूड प्रोसेसर असेल, डिनर सेट असेल किंवा पहिला दुसरा तिसरा याच्यामध्ये आलेल्या असतील, त्यांचं जर नाव निघालं तर आपण चिठ्ठी बाद करणार. म्हणजे त्यांना बक्षीस नाही. जर त्यांना सोडायचं असेल तर आत्ताच सोडा की आम्हाला डिनर सेट नको, असं काही आहे का? नाही ना? हा, जर सोडायचं असेल तर आत्ता सोडायचं, नंतर पुन्हा मला लकी ड्रॉ मधले बक्षीस द्या असं नको. आणि वहिनी नाव आहे तुम्हीच सांगायचं. सौ गीता गोपाळ सावंत. गीता गोपाळ सावंत, पिठाची गिरणी आहेत का? तुम्ही आहेत का वहिनी? क्या बात आहे, वाजवा टाळ्या वहिनींसाठी. चिठ्ठी व्हेरिफिकेशन होईपर्यंत थांबणार आपण. हा, आज त्यांची नावं मिटली पाहिजे बघा. हे बघा, गणपती बाप्पांचं नाव जर घेतलं तर प्रत्येक विघ्न हरून जातं असं म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव निघावं तर गणपती बाप्पांचं नाव जोरात घ्या. बोला गणपती बाप्पा. जोरात म्हणलं मी, जोरात. गणपती बाप्पा. आणि नाव आहे वैष्णवी दीपक शेडगे. वैष्णवी दीपक शेडगे. नाही नाही, वहिनी आहेत ना ती. काय दाखवा भाई, वैष्णवी किती घाई आल्या बघा त्या तिकडे. नाहीये, या नाही येऊ द्या, त्यांना येऊ द्या. त्या स्वतः असतील तरच बक्षीस. हा, या वहिनी. तुमचं नाव स्वतःचं वैष्णवी आहे, तिथून सांगू नका तुमचं. दुसऱ्या कोणाचं असेल तर नाही. हा, नाही नाही, संपला विषय. मुलगीचा ऑफिसचा फोन आला, मुलगी ऑफिसला गेली नाही, त्यांची मुलगी आहे. चिठ्ठी बाद. टाळ्या वाजवा. गणपती बाप्पाचं नाव घेतलेला हा परिणाम आहे. बघा गणपती बाप्पाचं काय आहे बघा. बोला गणपती बाप्पा. स्वाती विलासराव टकले. स्वाती विलासराव टकले. घ्या गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा. बघा गणपती बाप्पाचं नाव किती ताकद आहे. वेळी तुमचंच नाही. हा, चला तुमचं का? चिठ्ठी तुमच्या हातात आहे, काढा. आम्हाला काय आहे? वर्षा भरत शिंदे. वर्षा भरत शिंदे. हा, वर्ष ग वर्षा, कुठं आहे तुझा परशा? या 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 लवकर या वहिनी. नाही नाही हो, तुम्हाला गाणं माहिती का नाही? वर्ष ग वर्षा कुठे आहे तुझा परशा? या लवकर या वहिनी, पटकन या. या की बया पिठाची गिरणी घेऊन जातो लोक. हा, शेवटची चिठ्ठी आल्यानंतर पण व्हेरिफिकेशन पर्यंत कुणी उठायचं नाही. हा, व्हेरिफिकेशन होऊ द्यायचं, मगच उठायचं. जर त्या नसतील तर हा, त्यांचा नंबर आहे. दुसऱ्या कोणाला जर चिठ्ठी चेक करायची असेल तर येऊन बिंदास चेक करू शकता. आमचा कार्यक्रम पूर्णपणे ट्रान्सपरंट आहे, याच्यात कुठेही चिटिंग नाही. वहिनी या की बया पटकन. पिठाच्या गिरणीसारखीच चालताय तुम्ही. हा, चला नंबर सांगा तुमचा. 9420. तुमचा नंबर काय? 80017153 बरोबर आहे. जोरदार टाळ्या वहिनींसाठी. नंबर बरोबर आहे. हा, चला आता शेवटची 1 मिनिट काय करता येईल. शेवटची चिठ्ठी आहे. हा कार्यक्रम सादर करत असताना 6:15 कार्यक्रम सुरू झालाय. आता 10 वाजत आले, 10 वाजले, कार्यक्रम संपत आलेला आहे. हा कार्यक्रम सादर करत असताना जर माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर आपला म्हणजे खेळीमेळीचं वातावरण निर्मिती करत असताना इकडचा शब्द तिकडे, तिकडचा शब्द इकडे, जर चुकून कुणाचं मन दुखवलं असेल तर मला आपला लहान भाऊ समजून माफ करायचं. आणि जर कुणी व्हिडिओ काढले असतील, फोटोज काढले असतील तर आमचं इंस्टाग्राम हँडल आहे रमेश परळीकर नावाने. आम्हाला टॅग आणि मेन्शन करायचं. स्टोरी जर तुम्ही ठेवल्या तर यूट्यूबला सबस्क्राईब करायचं रमेश परळीकर आणि धडाकेबाज सखी. जे डान्सिकल आहे ते धडाकेबाज सखीवरती येणार. बाकी पूर्ण कार्यक्रम हा रमेश परळीकर या यूट्यूब चॅनलवरती येणार आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्रामला रमेश परळीकरला फॉलो करून ठेवा. शेवटची चिठ्ठी वहिनी काढतात आता. फक्त 1 मिनिटात संपणार आहे कार्यक्रम.
आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी आरामाने आपल्या आपल्या घरी जायचं. आणि नाव आहे कल्पना सुभाष पाटील. कल्पना सुभाष पाटील. पाटलांचा बैलगाडा वहिनी गेल्या घरी. करू बात चिट्टी, चिट्टी बात करू, चिट्टी बात. चला. खालच्या वरी वरच्या खाली गायकवाड ताईले मिक्स करतात, काळजी करू नका. हा. आणि आता ही चिठ्ठी आहे संगीता प्रदीप माने. संगीता प्रदीप माने. माने ना माने. तुम्ही उठून आला, फक्त चिठ्ठीचं व्हेरिफिकेशन होऊ द्या, त्याच्यानंतर कार्यक्रम संपणार आहे. या या वहिनी, या पटकन. जर या नसतील तर आपण दुसरी चिठ्ठी काढणार आहोत ना. हा वहिनी, मोबाईल नंबर सांगा. ओके, चला व्हेरिफिकेशन कंप्लीट. वहिनीने नंबर बरोबर सांगितलं. हा, आता सगळ्यांनी आरामाने आपापल्या घरी जायचं. नक्की भेटू या आयुष्यात याच वाटेवर कुठल्या तरी वळणावर. धन्यवाद. गुड नाईट. शब्बा.